हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 21 जूनच्या एपिसोडमध्ये आता पुढे नेमकं घडणार तरी काय? शौर्य आणि ऊर्जाच्या आयुष्यात कोणता ट्विस्ट येणार? पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाचं काय होणार? हर्षवर्धन आणि आमदार शिर्केचं काय होणार? आपण हेच जाणून घेणार आहोत. फ्रेंड्स, वचन दिले तू मला ही मालिका खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बाकीच्या सासू सुनेंच्या मालिकांपेक्षा, ज्यामध्ये सासू ही सुनेला सासूरवास करते किंवा मग हिरो हिरोईनचं लग्न अशा परिस्थितीत होतं की त्यांना एकमेकांशी लग्नच करायचं नव्हतं, तसं नाही आहे. तर या मालिकेतले जे हिरो हिरोईन आहेत त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि एकमेकांवर प्रेम केल्यानंतरच त्यांचं लग्न झालं आहे. त्यामुळे लग्नानंतरचं त्यांचं आयुष्य सुखी आहे. तर मालिकेची गोष्ट आहे पद्माच्या विनयभंगाच्या केसची. पद्मा हर्षवर्धन जहागीरदार या मोठ्या वकिलाच्या घरी काम करणारी मुलगी, जिचा विनयभंग हर्षवर्धनचाच होणारा जावई विक्रांत शिर्के करतो आणि मग एक नवखी वकील ऊर्जा शिंदे तिला कसा न्याय मिळवून देते. आणि आता ही मालिका एका खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन पोहोचली आहे. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऊर्जाने एक खूप मोठा विजय मिळवला. हर्षवर्धन जहागीरदार सारख्या मोठ्या वकिलाला हरवलं, जो आजपर्यंत कधीच हरला नव्हता. आणि आमदार शिर्केचा मुलगा विक्रांत शिर्केला तिने पोलीस कोठडी मिळवून दिली. पण शेवटी पैशावाली माणसं काहीही करू शकतात. ज्यांच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, ते काहीही करू शकतात. आणि शेवटी तेच झालं. विक्रांत शिर्के हा 2 दिवससुद्धा जेलमध्ये राहिला नाही आणि जेलच्या बाहेर आला. आणि आता चक्क हर्षवर्धन आणि दिव्याच्या डोक्यात एक खुराफाती आयडिया आली. आपण विक्रांत आणि पद्माचं लग्न लावून द्यायचं आणि लग्न लावताना पद्माला असं भासवायचं की एकदा का तुझं लग्न झालं, तुझ्या सगळ्या अडचणी संपतील. विक्रांत चांगला मुलगा आहे, तो तुला स्वीकारायला तयार आहे. तुला तो खूप पैसा देईल, चांगलं भविष्य देईल. तुझ्या भावाचं, तुझं, तुझ्या आजीचं भविष्य हे सिक्युअर होईल आणि तुला पैशांची कसलीच कमी राहणार नाही. तू बंगल्यात राहशील, ऐश करशील, सुखात राहशील, खूप चांगलं आयुष्य जगशील. पण पद्माला हे माहीत होतं की हे सगळं खोटं आहे. तरीसुद्धा ऊर्जाने तोडीस तोड प्लॅन बनवला. कारण ऊर्जाला माहिती आहे की पद्माला जी आश्वासनं दिली जात आहे त्यातलं एकही आश्वासन खरं ठरणार नाही आहे. आणि लग्न झाल्यावर विक्रांत हा पद्माला काही दिवसातच सोडून देईल. हे लग्न मान्य करणार नाही आणि पद्माच्या हातून सगळंच निघून जाईल. कारण हे लग्न करताना पद्मा एक ॲफिडेव्हिट साईन करते, ज्यामध्ये असं लिहिलं गेलं आहे की ती विक्रांत शिर्के विरुद्धची केस मागे घेतीये. विक्रांत शिर्के विरुद्ध तिची कोणतीही तक्रार नाहीये आणि यानंतर ती विक्रांत शिर्के विरुद्ध कोणतीही केस करणार नाही. लग्न मोडल्यानंतर त्याच्याकडे पैसे मागणार नाही. या लग्नाला काही अर्थ राहणार नाही, असं सगळं या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलं आहे. आणि ऊर्जाने सुद्धा हे ॲफिडेव्हिट पाहिलं आहे. पण ऊर्जाने एक वेगळाच प्लॅन बनवला. ऊर्जाने पद्माला सांगितलं की आता तू या लग्नाला होकार दे, नकार देऊ नकोस. आणि एकदा का लग्नाचा दिवस उजाडला, मग मी त्या हर्षवर्धन जहागीरदारचं आणि त्या विक्रांतचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर आणणार. फ्रेंड्स, आता या ऊर्जाचा नेमका प्लॅन काय आहे तो आपल्याला अजूनही माहीत नाही आहे. विक्रांतबद्दल आणि हर्षवर्धनबद्दल पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाच्या दिवशी ती नेमकं करणार तरी काय आहे हे आपल्याला माहीत नव्हतं. आणि ऊर्जाने आपला हा प्लॅन अजून कोणालाच सांगितलेला नाही आहे. पद्माला सुद्धा सांगितलेला नाहीये. ऊर्जा हा प्लॅन शौर्यला सांगत होती, पण त्याच वेळेस शौर्यला काम आलं आणि शौर्यला हा प्लॅन तिला सांगता आला नाही. पण ऊर्जाने खूपच डेंजरस प्लॅन बनवला आहे, ज्या प्लॅनमुळे ऊर्जा ही हर्षवर्धन आणि विक्रांतला सगळ्या जगासमोर उघडं पाडणार आहे. या दोघांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे. पद्माला भीती वाटतीये की माझं विक्रांतबरोबर लग्न तर होणार नाही ना. पण ऊर्जाने तिला समजावून सांगितलंय, तुझं विक्रांतबरोबर लग्न होणार नाहीये. तू त्याचं टेन्शन घेऊ नको, बिलकुल टेन्शन घेऊ नको. त्यामुळे पद्माचा जीव भांड्यात पडलाय की माझं त्या विक्रांतशी लग्न होणार नाहीये. पण ऊर्जा ही पद्माला त्या ॲफिडेव्हिटवर सहीसुद्धा करू देत नाहीये. आणि जोपर्यंत ॲफिडेव्हिटवर सही होत नाही तोपर्यंत पद्मा आणि विक्रांतचं लग्नसुद्धा होणार नाही. मग नेमकं घडणार तरी काय आहे? हा ट्विस्ट खूप भारी आहे आणि हे पाहायला मजा येणार आहे. कदाचित असं होईल की ज्या दिवशी विक्रांत आणि पद्माचं लग्न असेल त्या दिवशी ऊर्जा एखादा व्हिडिओ किंवा एखादा ऑडिओ हा सगळ्यांसमोर आणेल.
ज्यामध्ये विक्रांत हा सगळ्यांसमोर कबूल करणार की हे लग्न मी फक्त पद्माला फसवण्यासाठी करतोय, स्वतःला वाचवण्यासाठी करतोय. एकदा का पद्माने ॲफिडेव्हिटवर सह्या केल्या की मी तिला सोडून देणार. कारण विक्रांतने स्वतः आपल्या मित्रांसमोर हे कबूल केलं आहे की मी पद्माला स्वतःच्या घरीसुद्धा नेणार नाही आहे. लग्न झाल्यावर मी तिला गोव्याच्या फार्म हाऊसवर नेणार, तेथे तिच्याबरोबर मजा करणार आणि मग तिला सोडून देणार. असा या विक्रांतचा प्लॅन आहे. आणि कदाचित हाच व्हिडिओ, हा ऑडिओ ऊर्जा रेकॉर्ड करू शकते आणि सगळ्या मीडियासमोर, सगळ्या जगासमोर ठेवू शकते. ज्यामुळे आमदार शिर्के, हर्षवर्धन जहागीरदार आणि विक्रांतचा चेहरा सगळ्यांसमोर येईल. आणि मग विक्रांतने असं केलंय त्यामुळे विक्रांत जो पोलीस कोठडीतून बाहेर आला आहे त्याच्याविरुद्ध एक भक्कळ सबळ पुरावा सगळ्यांसमोर असेल. ऊर्जा जो कोर्टात मांडणार. आणि आता तरी एकदा विक्रांत सुटलाय जेलमधून, पण यानंतर तो सुटणार नाही एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, या मालिकेतला हाच सगळ्यात मोठा ट्विस्ट असणार आहे की ऊर्जाचा नेमका प्लॅन आहे तरी काय. कारण हर्षवर्धनला सुद्धा शंका आली आहे की ऊर्जाने इतक्या सहजासहजी विक्रांत आणि पद्माच्या लग्नाला कशी परवानगी दिली. नक्कीच तिच्या मनात काहीतरी आहे हे हर्षवर्धनला कळून चुकलंय. पण ती नेमकं काय करणार आहे हे हर्षवर्धनला कळत नाहीये. हर्षवर्धन हा सुद्धा खूप अनुभवी वकील आहे. त्याला सुद्धा माहिती आहे की ऊर्जा कधीच पद्मा आणि विक्रांतचं लग्न होऊ देणार नाही. ती काहीतरी गेम खेळणार, काहीतरी लग्नाच्या दिवशी करणार हे हर्षवर्धनला माहिती आहे. पण काय तेच हर्षवर्धनला कळत नाहीये. आणि ऊर्जाने सुद्धा काय प्लॅन बनवला आहे तो आपल्याला कळत नाहीये, आपल्याला माहीत नाहीये. मग हा खुलासा लग्नाच्या दिवशीच होईल आणि हा धमाका खूप मोठा असेल. कारण या लढाईत ऊर्जा जिंकणार. पद्मा आणि विक्रांतचं लग्न ती होऊ देणार नाही. आणि हर्षवर्धन, आमदार शिर्के आणि विक्रांतचा खरा चेहरा ती सगळ्या जगासमोर नक्की आणेल यात शंका नाही. पण इतके दिवस ऊर्जाला जी खंबीर साथ होती, या मालिकेचं जे नाव आहे वचन दिले तू मला, हे नाव जेव्हा शौर्य हा ऊर्जाला वचन देतो, जेव्हा या दोघांची पहिली भेट होते आणि ऊर्जा ही शौर्यला विचारते की तू पद्माच्या बाजूने कोर्टात साक्ष देशील का, तसं तर या मालिकेचे दिग्दर्शक, लेखक विसरून गेले आहेत की असं काही वचन शौर्यने दिलं होतं. कारण या केसच्या 2 हिअरिंग झाल्या तरीसुद्धा शौर्यने कोर्टात काहीच साक्ष दिली नाहीये. खरं तर फक्त विक्रांतला शिक्षा झाली, विक्रांतच्या मित्रांना तर सोडून दिलंय. विक्रांतचे हे 4 मित्र ज्या दिवशी विक्रांतला शिक्षा झाली, पोलीस कोठडी झाली, त्या दिवशी कोर्टात हजर होते. पण जज साहेबांनी सुद्धा या मित्रांचा विषय सुद्धा काढला नाही आणि शौर्याची कोणती साक्ष सुद्धा झाली नाही. शौर्य साक्ष देणार होता हे ऊर्जाच विसरून गेली आहे असं वाटतंय. तर तेव्हा शौर्यने ऊर्जाला वचन दिलं होतं की मी कोर्टात नक्की पद्माच्या बाजूने साक्ष देईल आणि नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आणि ऊर्जा ही शौर्याच्या पाठिंब्यामुळेच आजपर्यंत इथपर्यंत पोहोचली आहे. जरी शौर्याने तिला कोणतीही उघड मदत केली नाही किंवा आतली खाजगी बातमी दिली नाही, तरीसुद्धा आपल्या पाठीशी कुणीतरी आहे ही गोष्टसुद्धा खूप मोठी असते. कारण आमदार शिर्के, हर्षवर्धन यांच्यासारख्या माणसांविरुद्ध लढणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. पण ऊर्जाने ते करून दाखवलं आहे. आणि आता ऊर्जाचा ओव्हर कॉन्फिडन्स तिला नडणार आहे. ऊर्जाने शौर्याला जे गृहीत धरलं आहे त्याचा तिला त्रास होणार आहे. फ्रेंड्स, या मालिकेच्या सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा खूप एक्सायटेड असेल. ऊर्जा ही शौर्याशी बोलत असेल आणि शौर्याला म्हणेल, शौर्य आता तू पाहतच राहा, मी फक्त त्या दिवसाची वाट पाहतीये ज्या दिवशी विक्रांत आणि पद्माचं लग्न असेल. आणि त्या दिवशी मी त्या हर्षवर्धनचा आणि विक्रांतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार. ऊर्जाला याचं भानच राहणार नाही की ती चक्क शौर्यसमोर हर्षवर्धनला एकेरी उल्लेख करतीये, अरे तुरे करतीये. पहिले तर शौर्यला हे थोडं ऑड वाटेल की ऊर्जा चुकून बोलली गेली असं त्याला वाटणार. पण त्यानंतर ऊर्जा ही पुन्हा पुन्हा शौर्यसमोरच हर्षवर्धनचा एकेरी उल्लेख करणार. मी त्या हर्षवर्धनची जिरवणार, मी त्या हर्षवर्धनला सोडणार नाही. तो हर्षवर्धन स्वतःला लय मोठा वकील समजतो, पहा मी त्याची कशी ठेचते. आणि हे ऐकून शौर्याला हे सगळं सहनच होणार नाही. शौर्य चिडून म्हणेल, ऊर्जा बस झालं, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? तू ज्या हर्षवर्धनबद्दल बोलते ना ते माझे डॅड आहेत, हर्षवर्धन जहागीरदार. मला मान्य आहे ते तुझे अपोजिट वकील आहेत, तुला त्यांच्याबद्दल राग येतोय. पण तू त्यांच्याबद्दल असं एकेरी बोलणं खूप चुकीचं आहे. आपल्या कोर्टात तुमच्या विरुद्ध कोणताही वकील असो, मग जर तो तुमच्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठा असेल
तर आपण त्याला रिस्पेक्ट द्यायलाच हवा. आणि मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. फक्त ते वयाने अनुभवानेच नाही तर नात्याने सुद्धा तुझ्यापेक्षा मोठे आहेत. माझे वडील तुझे सासरे आहेत आणि तू हे खूप चुकीचं बोलतीये. पण ऊर्जाला हे पटणार नाही. ऊर्जा ही शौर्यवरच चिडणार. तसं तर ऊर्जाची खूप मोठी चूक आहे. ऊर्जाने आपल्या सासऱ्याचा असं एकेरी उल्लेख करणं हे अतिशय चुकीचं आहे. पण ऊर्जाला आश्चर्य वाटेल की जो शौर्य आजपर्यंत माझी साथ देत होता तो आज त्याच्या वडिलांच्या बाजूने का बोलतोय. शौर्य हा ऊर्जाला आणखीन म्हणणार की तू या केसमध्ये स्वतःची पर्सनल दुश्मनी काढण्याचा प्रयत्न करते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऊर्जाची पर्सनल दुश्मनी म्हणजे हर्षवर्धनने तिच्या वडिलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं. ॲडव्होकेट यशवंत शिंदे, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेचे वडील, ज्यांचं हर्षवर्धनशी वैर होतं. हर्षवर्धन आणि ॲडव्होकेट यशवंत शिंदे हे दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते आणि दोघे एकमेकांस तोडीस तोड वकील होते. पण यशवंत शिंदे हे चांगल्या मार्गाने, खऱ्या सत्याच्या मार्गाने लढायचे आणि त्यांचाच कॉलेजमध्ये पहिला नंबर आला. सगळे असंच म्हणायचे की यशवंत शिंदे हर्षवर्धन जहागीरदारपेक्षा चांगले वकील आहेत. आणि याच असूयेपोटी की मला नंबर 1 व्हायचं आहे, मला सगळ्यात पुढे जायचं आहे, या हर्षवर्धनने यशवंतला त्रास दिला. त्याच्याविरुद्ध चुकीच्या पद्धतीने केसेस लढल्या, त्याला हरवलं, कोर्टात त्याला नालायक वकील ठरवलं. आणि मग या सगळ्याला कंटाळूनच ॲडव्होकेट यशवंत शिंदे, ऊर्जाच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. आणि ऊर्जाला हे सत्य माहिती आहे. त्यामुळे ऊर्जाच्या मनात हर्षवर्धनबद्दल खूप राग आहे. आणि ही गोष्ट शौर्यला सुद्धा माहिती आहे की हर्षवर्धनने चुकीच्या पद्धतीने ऊर्जाच्या वडिलांना हरवलं, ज्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. पण शेवटी बाप तो बाप असतो. शौर्याच्या बापाने कितीही चुकीचं केलं असलं तरी त्याच्याबद्दल शौर्याच्या मनात प्रेम आहेच. शौर्य हा ऊर्जाची मदत करतोय, ऊर्जाची साथ देतोय. पण जर ऊर्जा ही हर्षवर्धनला कायमचं संपवायला निघालीये, त्याच्याबद्दल अरेतुरे करतीये, एकेरी उल्लेख करतीये, तर कोणताही चांगला मुलगा आपल्या बापाबद्दल हे ऐकून घेणार नाही. आणि ऊर्जाचं हेच चुकलंय. ऊर्जाने शौर्यसमोर चक्क हर्षवर्धनचा एकेरी उल्लेख केलाय, त्याच्याबद्दल नाही नाही ते बोललीये. त्यामुळे आता ऊर्जा आणि शौर्याच्या नात्यात सुद्धा काही फूट पडेल का असंच वाटतंय. कारण जर ऊर्जाला पद्माला विक्रांतपासून वाचवायचं असेल, पद्मा आणि विक्रांतचं लग्न नाही होऊ द्यायचं असेल, तर तिला शौर्याच्या साथीची, मदतीची खूप गरज आहे. कारण एका दिवसात एवढं सगळं करणं हे ऊर्जासाठी अवघड जाईल. आणि जर शौर्य तिच्यावर चिडला, शौर्याने तिच्याशी अबोला धरला, तर ऊर्जाला हे सगळं जड जाईल, एवढं मात्र खरं. मग शौर्य हा ऊर्जावर इतका चिडेल का की तो ऊर्जाची साथच देणार नाही. किंवा मग ऊर्जाला असं म्हणेल की तू विक्रांत आणि पद्माचं लग्न होऊ देऊ नको, पण या सगळ्या प्रकरणात माझ्या डॅडला दूर ठेव, माझ्या डॅडची बदनामी नको व्हायला या सगळ्या प्रकरणात, असं शौर्य ऊर्जाला सांगेल का. आणि जर शौर्याने ऊर्जाला असं सांगितलं तर ऊर्जा ते बिलकुल ऐकणार नाही, एवढं मात्र खरं. कारण ऊर्जाला स्वतःच्या प्रेमापेक्षा, स्वतःच्या संसारापेक्षा, स्वतःच्या लग्नापेक्षा स्वतःचं प्रोफेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पद्मासारख्या गरीब मुलीला न्याय मिळवून देणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ऊर्जा ही शौर्याचं बिलकुल ऐकणार नाही आणि म्हणेल, शौर्य जे चुकीचं आहे ते चुकीचं आहेच आणि मी कोणत्याही परिस्थितीत हर्षवर्धन जहागीरदारांना सगळ्यांसमोर एक्सपोज करणारच. हा त्यांचाच घाणेरडा प्लॅन आहे आणि त्यांनीच हे सगळं केलं आहे, हे मी सगळ्या जगासमोर आणणारच. मग असं जर झालं तर ऊर्जा आणि शौर्यामध्ये खूप मोठी दरी निर्माण होईल, भांडण होईल, यात शंका नाही. आणि जेव्हा ऊर्जा हे खरोखर करून दाखवेल, जेव्हा ती पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाच्या दिवशी हर्षवर्धनचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार, ज्यामुळे हर्षवर्धनचा प्लॅन तर फ्लॉप होईलच, पण विक्रांत जेलमध्ये जाईल आणि ऊर्जा ही पुन्हा एकदा हर्षवर्धनला हरवणार. त्यामुळे हर्षवर्धनची खूप बदनामी होईल. हर्षवर्धनला सगळीकडे मान आहे की हर्षवर्धन खूप चांगला वकील आहे, खूप मोठा वकील आहे. पण जेव्हा हर्षवर्धनचा हा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल तेव्हा हर्षवर्धनची अतिशय मोठी बदनामी होईल. सगळीकडे त्याला नावं ठेवली जातील, लोक त्याच्यावर छीथू करतील. जे यशवंत शिंदेबरोबर झालं तेच हर्षवर्धन बरोबर होणार आणि ऊर्जा हर्षवर्धनला नालायक वकील ठरवणार. मग तर हर्षवर्धन हा पूर्णपणे हरून जाईल. आपण सगळ्यांनी पाहिलं होतं की जेव्हा ऊर्जाने हर्षवर्धनला कोर्टात हरवलं होतं तेव्हा हर्षवर्धनची काय अवस्था झाली होती. हर्षवर्धनने घरात तोडफोड केली, तो अतिशय दुःखी झाला होता.
पण त्यातून तो उभा राहिला. आणि मग आता जर सगळ्या जगासमोर त्याचा खरा चेहरा आला, तेव्हा तर हर्षवर्धन हा पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. आणि मग एक मुलाचं प्रेम जर आपल्या बापाबद्दल उफाळून आलं, तर नवरा आणि बायकोच्या नात्यामध्ये नक्कीच मोठं भांडण होऊ शकतं, मोठी दरी निर्माण होऊ शकते, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, खरंच आता वचन दिले तुम्हाला, ही मालिका खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आपण सगळे त्या क्षणाची वाट पाहतोय, त्या दिवसाची वाट पाहतोय, जेव्हा पद्मा आणि विक्रांतचं लग्न असेल. हे लग्न तर होणार नाही, पण ऊर्जा काय करणार हे पाहायला खूप मजा येणार आहे. ऊर्जा कसं विक्रांत आणि पद्माचं लग्न थांबवते, कसं विक्रांत, त्यानंतर हर्षवर्धन आणि आमदार शिर्केचा हा प्लॅन होता, हे सगळ्या जगासमोर आणणार, हे पाहण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि दुसरीकडे आमदार शिर्के हा विक्रांतचं लग्न तर लावूनच देतोय. काही दिवसात विक्रांतचं लग्न लावून द्यायचं, मग पद्माच्या केसमधून त्याची मान सोडून घ्यायची, मग पद्माला सोडून द्यायचं, मग विक्रांतचं लग्न हे तीर्थाबरोबर करून द्यायचं, असं त्याने ठरवलंय. पण हर्षवर्धन तीर्थ आणि विक्रांतचं लग्न कधी होऊच देणार नाही. खरं सांगायचं तर तशी वेळच येणार नाही. कारण जेव्हा ऊर्जा विक्रांतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल, तेव्हा विक्रांत जाईल जेलमध्ये चक्की पिसायला. आणि विक्रांत जेलमध्ये गेल्यावर तो तेथेच राहणार. त्याला कमीत कमी 7-10 वर्षाची शिक्षा होणार. आणि तोपर्यंत तीर्थाचं लग्न होऊन तीर्थाची मुलं विक्रांत मामा अशी त्याला हाकसुद्धा मारतील, एवढं मात्र नक्की. पण अर्पिताचं काय? अर्पिताचं वेड हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. आणि अर्पिताला शौर्यशी लग्न करायचं आहे. शौर्यला सुद्धा असं वाटतंय की अर्पिताची ही जी अवस्था आहे ती कदाचित माझ्यामुळे आहे. मग आता पद्मा आणि विक्रांतच्या केसनंतर या मालिकेचं काय होणार? तर कदाचित पद्मा आणि विक्रांतच्या केसनंतर या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे हर्षवर्धन याचं करिअर पूर्णपणे संपलेलं असेल. हर्षवर्धन हा उद्ध्वस्त झालेला असेल. आणि यासाठी जबाबदार कोण? तर ती ऊर्जा शिंदे. आणि आता मी तिला सोडणार नाही असा विचार हर्षवर्धन करणार. त्यामुळे त्याचं आता एकच उद्दिष्ट असेल, ऊर्जा आणि शौर्याचं नातं संपवणं आणि अर्पिताचं या शौर्यशी लग्न लावून देणं. त्यामुळे आधी शौर्य चिडलेला असेल, कारण ऊर्जाने माझ्या बाबांचं करिअर संपवलं, ऊर्जाने स्वतःची पर्सनल दुश्मनी काढली, असा विचार शौर्य करत असेल. शौर्याच्या मनात आधीच ऊर्जाबद्दल राग असणार. आणि मग कदाचित शौर्य हा आपल्या बापाचं ऐकेल. ऊर्जा आणि शौर्यमध्ये दिवसेंदिवस गैरसमज वाढत जातील आणि यांचं नातं हे कदाचित तुटूही शकतं. शौर्य आणि ऊर्जाचा घटस्फोटसुद्धा होऊ शकतो. आणि मग त्यानंतर अर्पिता आणि शौर्य हे लग्नही करू शकतात. मग या प्रकारे हर्षवर्धन ऊर्जाचा बदला घेऊ शकतो. म्हणजे पद्माची केस जिंकून ऊर्जा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप पुढे जाईल. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा, अपमानाचा बदला घेईल. परंतु आता ऊर्जासमोर एक खूप मोठं संकट असणार आहे, आणि ते म्हणजे स्वतःचं लग्न वाचवणं. कारण ऊर्जा त्या हर्षवर्धन जहागीरदारला हरवतीये, ज्या हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाशी, शौर्यशी तिचं लग्न झालंय, ज्या शौर्यवर तिचं प्रेम आहे. आणि आपल्या बायकोवर कितीही प्रेम असलं तरी शौर्याचं त्याच्या बापावर सुद्धा तेवढंच प्रेम आहे. आणि ऊर्जामुळे आपल्या बापाला हे सगळं सहन करावं लागतंय. ऊर्जामुळे माझ्या डॅडचं करिअर संपलं, त्यांची सगळीकडे बदनामी झाली. जशी ऊर्जा आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रात्रंदिवस झटत होती, तिला आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता, हर्षवर्धनला उद्ध्वस्त करायचं होतं. तसंच शौर्यसुद्धा विचार करू शकतो. हर्षवर्धन त्याला सांगू शकतो की ऊर्जा ही खरंच चांगली मुलगी आहे, जिने आपल्या बापाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी माझ्यासारख्या मोठ्या वकिलाला उद्ध्वस्त केलं. आणि तू एक नालायक मुलगा आहे, जो आपल्या बापाच्या अपमानाचा बदला घेणं तर सोडच, ज्या मुलीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या मुलीबरोबर तू सुखाचा संसार करतोय, तुला काहीच वाटत नाही का? आणि हे सगळं शौर्याच्या मनाला खूप लागेल. शौर्यसुद्धा हाच विचार करणार की ऊर्जाने जे केलं ते अतिशय चुकीचं केलं. म्हणजे आता येणारा काळ हा ऊर्जासाठी प्रोफेशनली खूप चांगला असेल. पण शौर्य आणि ऊर्जाचं लग्न होणं हे ऊर्जासाठी एवढंसं चांगलं नाही आहे. आपण पाहिलंय की जेव्हापासून ऊर्जाने शौर्याशी लग्न केलंय आणि ती जहागीरदारांच्या घरी आली आहे, तेव्हापासून तिला किती त्रास होतोय. विजयाने तर तिला अक्षरशः सासुरवास केलाय, तिचं जीणं मुश्किल केलंय. अजूनही या दोघांच्या संसाराला सुद्धा सुरुवात झाली नाहीये. लवकरात लवकर ऊर्जाला घराबाहेर हाकलायचं, असाच हर्षवर्धन आणि या विजयाचा प्लॅन आहे. त्यामुळे
शौर्यशी लग्न करून ऊर्जाला काही फायदा तर झाला नाहीये, तिला नुकसानच होतंय, त्रासच होतोय एवढं मात्र नक्की. मग आता पद्मा आणि विक्रांतचं मोडलेलं लग्न, हर्षवर्धन, विक्रांत आणि आमदार शिर्केचा खरा चेहरा समोर आल्यानंतर हर्षवर्धनची जी बदनामी होईल, त्याची जी नामुष्की होईल, त्याचा परिणाम ऊर्जा आणि शौर्यच्या नात्यावर सुद्धा होणार. या दोघांमध्ये मोठी दरी निर्माण होईल एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? ऊर्जा आणि शौर्य या दोघांचं नातं हे टिकून राहणार की हर्षवर्धनमुळे या दोघांचं नातं तुटणार? नक्कीच कमेंट करून सांगा. वचन दिले तुम्हाला ही मालिका तुम्हाला आवडते का? नक्कीच कमेंट करा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.